नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, सध्या राज्यामध्ये हिंदी भाषेविरोधात विरोधी पक्ष सगळे म्हणजे विरोधी पक्षाचे राजकारणी सगळे एकत्र आले आहेत, येत आहे आणि ते काहीतरी मोर्चा वगैरे काढण्याच्या आत्ता त्यांचं चाललेलं आहे. त्यांचं नियोजन चाललेलं आहे की 5 तारखेला मुंबईत मोर्चा काढायचा हिंदी सक्तीच्या विरोधात. मंडळी, पहिलीपासून इंग्रजी सक्ती झाली त्याच्या विरोधात कोणी आवाज उठवला नाही आहे. 7 समुद्रा पलीकडून आलेली इंग्रजांची देश गुलाम करणारी, देशाला उद्ध्वस्त करणारी इंग्रजी यांना जवळची वाटली आणि देश अखंड ठेवण्यास, देशाचं ऐक्य अबाधित राखण्यास मदत करत असणारी हिंदी भाषा. याचं कारण सामान्य माणूस हा देशात कुठेही फिरला की त्याला हिंदीमध्ये संवाद साधावा लागेल, कारण तमिळनाडूत गेल्यानंतर त्याला तमिळ भाषा त्याला आपल्याला तमिळ समजणार नाही, त्याला मराठी समजणार नाही आहे, त्यामुळे हिंदीच बोलावी लागणार आहे. मग अशी हिंदी भाषा ती परकीय कशी वाटते? 7 समुद्रापलीकडून आलेली इंग्रजी आम्हाला जवळची वाटते आणि आमच्या देशातली असणारी आमची भाषा आम्हाला परकी कशी वाटते? माझी मातृभाषा मराठी आहे, त्याचा मला अतिव अभिमान आहे. मी मराठी असल्याचा, मराठी भाषेचा मला इतका अभिमान आहे की माझ्या मुलीचं शिक्षण हे मराठी माध्यमातून झालेलं आहे. उलट पक्षी जे आत्ता कोण राजकारणी मोर्चे काढणार आहेत, नेतृत्व करणार आहेत, त्यांच्या मुलांची शिक्षण इंग्रजी शाळेत झालेली आहे आणि त्यामुळेच इंग्रजी भाषेला किंवा इंग्रजी माध्यमांना विरोध करत नाही आहे. ही खरी यांची गोम आहे आणि अशी यांची अवस्था आहे. तुम्ही हिंदुत्ववादी म्हणताय, मग हिंदीशिवाय हिंदुत्व कसं असेल? कारण हिंदू देशभर पसरलेला आहे, तो जगभर आहे, हा भाग वेगळा. पण मुख्य देशातला विचार केला तर अख्ख्या देशभर हिंदू आहे. मग तुम्ही तामिळनाडूत जाऊन, कर्नाटकात जाऊन काय बोलणार आहात? परकीयांची इंग्रजी भाषा तुम्ही बोलणार आहात का? त्याचं आणि तुमचं मन एक व्हावं असं वाटत असेल, भावना तुमच्या एक व्हाव्या असं वाटत असतील, एकमेकांच्या भावनांशी आपल्याला जाणून घ्यायची असतील भावना, तर तुम्ही कोणती भाषा वापरणार आहात? कोणती भाषा वापरणार आहात तुम्ही? म्हणजेच तुम्हाला तेव्हा हिंदी शिवाय गत्यंतर नाही. आता सक्ती एक लोकशाहीमध्ये सक्ती कुठलीच नसावी, हा भाग वेगळा आहे. ज्याला शिकायचं असेल तो शिकेल हिंदी किंवा आणखी इंग्रजी. पण मग तुमचं हिंदीच्या सक्ती विरोधात तुम्ही एवढं आंदोलन करत असाल, मग इंग्रजीचं काय? मग इंग्रजीला अशी तुम्ही का सोडताय? याचं कारण काय आहे नक्की? मग इंग्रजीवर तुमचं प्रेम का आणि हिंदीचा द्वेष का? आज नक्कीच आसामपासून ते हिमाचल प्रदेशापर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आज देशामध्ये सर्वाधिक लोक जी भाषा बोलत असतील आणि देशाचं ऐक्य अबाधित राहण्यास मदत होणारी भाषा असेल तर ती हिंदी आहे. कारण मी स्वतः देशभर फिरतोय. मी स्वतः उत्तर प्रदेशला गेलेलो आहे, पंजाबला गेलेलो आहे, गुजरातला गेलो आहे, तामिळनाडू, कर्नाटक, हे सगळ्या भागात मी फिरलेलो आहे. मग तिकडे कोणती भाषा मी बोलायची? त्यांच्याने माझा संवाद कसा होऊ शकेल? हिंदीच बोललं पाहिजे. मग हिंदीला विरोध करून चालेल आपल्याला? ठीक आहे, ज्यांना नसेल शिकायची ते शिकू नये. परंतु सामान्य माणसाला हिंदी ही भाषा आपल्या मातृभाषेत, आपली आता मातृभाषा मराठी आहे, पण मराठी माणसाला देखील हिंदी भाषा ही लांबची वाटत नाही आहे. कारण हिंदी भाषा शिकायला सोपी आहे, तिथे काही डोकेपोट करावी लागत नाही आहे. आता यामध्ये राजकारणाचा भाग आहे तो वेगळा, की हिंदी भाषिक इथे येतील, उत्तर प्रदेशांची भरती इकडे होईल, हा भाग जरा वेगळा. पण ह्या मुद्द्याचा आणि भाषा या मुद्द्याचा संबंध कुठे आला? भाषा हा मुद्दा वेगळा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जे आंदोलनं झाली ती कशामुळे झाली? इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला गेला देशभर. तो कसा पुकारला गेला? देशभर सभा कोणत्या भाषेत होत होत्या? हिंदी भाषेतच होत होत्या. म्हणून जागृती आली. म्हणून त्या काळात भारत मातेचे जे लोक म्हणून इंग्रजांच्या विरोधात आवाज उठवत होते. त्यामुळे आम्हाला आमचं राष्ट्रगीत जनगणमन आहे ते कोणत्या भाषेत आहे या सगळ्याचा आम्ही कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि द्वेष जो आहे, द्वेष भावना ती संपवली पाहिजे. द्वेष भावना ही नक्की वाईट आहे.
भाषा जरूर शिकाव्यात, ज्ञान आत्मसात करावं, अधिकाधिक ज्ञानी बनावं, अभ्यास सतत करत राहावं. मी स्वतः इंग्रजीचाही द्वेष करत नाही आहे, परंतु मला इतकंच म्हणायचं आहे की हिंदी ही आपली भारतीय भाषा आहे, अस्सल भारतीय भाषा आहे, या मातीतली भारतीय भाषा आहे. आणि तुम्हाला हिंदू जर एक करायचा असेल, हिंदुत्वाचं तुम्ही स्वतःला जर मिरवत असाल आम्ही हिंदुत्ववादी आहोत, तर मग देशातला हिंदूचं काय? तो देशातला हिंदू सगळा मराठी बोलणार आहे का? देशातला हिंदू सगळा गुजराती बोलणार आहे का? देशातला सगळा हिंदू पंजाबी बोलणार आहे का? नाही आहे. म्हणजे ह्यांना कुठेतरी एक समान दुवा साधणारी भाषा असायला पाहिजे, आणि ती भाषा हिंदी आहे. ह्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे आणि आपला विवेक वापरला पाहिजे. एक क्षुल्लक गोष्ट राजकीय आपण स्वार्थ साधण्याकरता असे संकुचित अर्थाने या मुद्द्याकडे बघू नये. नाही तर ह्या देशामध्ये पुन्हा काय होईल? भाषेच्या या मुद्द्यांवरून प्रांतामध्ये फूट पडेल. आत्ता कुठे तामिळनाडू, कर्नाटक हे जे आहेत लोक, ह्याने आत्ता हिंदी बऱ्यापैकी स्वीकारायला सुरुवात केलेली आहे. तिथला माणूस आत्ता हिंदी थोडाफार शिकायला लागलेला आहे, तिथे आत्ता हिंदी बोललं जात आहे. तर हीच भावना पर हा द्वेषाची हे बघा चांगली लागण आहे, ती पसरायला वेळ लागतो. तो विचार पटायला वेळ लागतो. मग वाईट लागण जर सुरू झाली, रोगाचा प्रादुर्भाव आहे, तो लगेच पसरतो, लगेच प्रादुर्भाव होतो. तो देशभर पसरायला वेळ लागणार नाहीये. मग हिंदी विरुद्ध देश अन्य भाषा, अन्य प्रांतातल्या भाषा, अन्य प्रांतीय भाषा, असं युद्ध भेटू शकेल. आणि मग देशाच्या अखंडतेचं काय? राष्ट्रीय एकात्मतेचं काय? आपल्या देशातली एकात्मता, अखंडता, बंधुभाव अबाधित राहावा, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. ती राजकारण्यांची नाही का? ती फक्त सामान्य नागरिकांची प्रतिज्ञा म्हणायची का? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. राजकारण्यांनी काय करायचं? त्यांनी फक्त राजकारण करत राहायचं? तेव्हा ह्या हिंदीच्या मुद्द्याकडे राजकीय चष्म्याने बघू नका, संकुचित अर्थाने तिकडे बघू नका. तुम्हाला परकीयांची इंग्रजी भाषा, हिने देशाला उद्ध्वस्त करायला आलेली भाषा ती होती, देशाला गुलाम करायला आलेली भाषा होती. आणि हे स्वतः मेकॅलेने 1833 साली सांगितलं होतं की इंग्रजी भाषेत शिक्षण शाळा सुरू करायची आहे. याचं कारण त्या देशाला कायमस्वरूपी आपल्याला गुलाम करायचं आहे की आपण निघून जाऊ पण तो देश गुलाम राहील, त्याची यंत्रणा तशीच गुलाम राहील. आणि ते परिणाम आपण अजून भोगतो आहोत. तर ती परकीयांची साता समुद्रा पलीकडून आलेली इंग्रजी आम्हाला जवळची वाटते, आणि हिंदी मात्र आम्हाला शत्रू वाटते, वैरीण वाटते. ही फार दुःखाची आणि खेदाची बाब आहे. मंडळी, यावर आपलं काय मत आहे? कारण कधी आपल्या देशहिताला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, हे मात्र नक्की आपलं जरूर आपलं मत, आपला अभिप्राय आपण जरूर नोंदवावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.